वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्ण, माझं आराध्य दैवत लक्ष्मीनारायण आणि माझं भागवत कथा ऐकणाऱ्या सर्व माता पिता बंधू भगिनींना त्रिवार वंदन करून आपण अधिक मासानिमित्त जी भागवत कथा चालू आहे तिचा आज 11वा भाग आपण पाहत आहोत। आज परशुराम चरित्र आपल्याला पाहायचं। भगवान विष्णूचा 6वा अवतार आहे म्हणजे परशुराम। भृगु ऋषींचा पुत्र जमदग्नी। आता हे भृगु ऋषी कोण म्हणजे खूप श्रेष्ठ, ज्याने भगवान विष्णूच्या छातीवर लात मारली ते चिन्ह भगवान विष्णू आनंदाने मिरवतात। तुम्ही पंढरपूरला विठ्ठलाला जर गेला सकाळी अभिषेकाला वगैरे तर त्यांच्या छातीवर सुद्धा ते पावलाचं चिन्ह दिसतं। म्हणजे ते इतके श्रेष्ठ मुनी होते। त्यांचा पुत्र पोटी आलेला जमदग्नी आणि जमदग्नीची बायको कोण तर रेणुका माता। ही रेणुका पण छोटी मोठी नाही, सम्राट गाधी महापराक्रमी राजा विश्वामित्र, नंतर जे विश्वामित्र ऋषी झाले त्यांची सख्खी बहीण। किती मोठे लोक आहेत पहा। तर भृगुपुत्र जमदग्नी आणि विश्वामित्राची बहीण रोहिणी आपल्या रेणुका यांच्या पोटी परशुरामाचा जन्म झालेला आहे। तर जन्माच्या अगोदरची पण एक सुंदर कथा आहे, पण ती आपल्याला तेवढा वेळ नाही की परशुराम असे क्षत्रिय वृत्तीचे का झाले लढाईला, नाही का। नॉर्मली ब्राह्मण कधी युद्ध करत नाही। ज्ञान विद्या ज्ञान हे त्याचं प्रमुख कार्य आहे। पण परशुरामच्या हातात काय परशु धनुष्यबाण असतं, नाही का, कायम युद्धाच्या भूमिकेत असतात। परशुरामाचा जन्म वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे आपण अक्षय तृतीया म्हणतो त्या दिवशीचा आहे। आणि अक्षय तृतीयेला परशुराम जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते। आता जन्माचं कारण सुद्धा म्हणजे त्या काळामध्ये हैहय वंशाचे ते अतिशय म्हणजे बलवान झाले, प्रजेला त्रास द्यायला लागले, ऋषीमुनींवर अत्याचार करायला लागले आणि त्यांना घरबंद राहायला। हे ऋषीमुनी आपल्याला बंधन आणतात, नियमामध्ये वागायला भाग पाडतात, चुकलं तर आपल्याला सगळ्यांदेखत समजून सांगतात। या गोष्टीचा त्या राजे लोकांना खूप राग होतो की आम्ही श्रेष्ठ, आम्ही सांगू तसं त्या ऋषीमुनींनी वागावं, ब्राह्मणांनी आम्ही सांगू तोच कायदा मान्य करावा, आम्हाला शास्त्र पुराण शिकवून त्याच्यातले कायदे कानून समजून सांगू नये, पाप काय पुण्य काय हे आम्ही ठरवू। इतकी मस्ती त्यांच्या अंगामध्ये आलेली होती। मग त्या हैहय वंशामध्ये सहस्रार्जुन नावाचा एक राजा होता।
हा सहस्रार्जुन सुद्धा अत्यंत पराक्रम आहे. म्हणजे हा सहस्रार्जुन कोण नाही का, तर तो सुद्धा एका मोठ्या कुळामध्ये जन्माला आलेला. त्यांनी या भगवंत दत्तात्रयाची तपश्चर्या करून त्यांनी वरदान मिळवलेलं होतं. जेव्हा दत्तात्रय प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितलं. त्यांनी सांगितलं मला अमरत्व दे. नेहमी दुष्ट प्रवृत्तीचे लोक हे वरदान मागतात. त्यांनी सांगितलं अमरत्व या जगामध्ये काहीच नाही. मग त्यांनी सांगितलं की मला युद्धाची खूप कुमकुम आहे, मला 1000 बाहू दे. भगवान दत्तात्रयाने तथास्तु म्हणून तिथून अंतर्धान पावले. त्या अर्जुनाला 1000 हात फुटले, दोन्ही बाजूनी 500-500, म्हणून त्याला सहस्रार्जुन असं सुद्धा म्हणतात. त्याने अनेक राजांचा पराभव केला, सर्व पृथ्वीवर आपलंच राज्य स्थापन केलं. आणि मग त्याला जो सत्ता आली की माणसाला जशी मस्ती येते तसं त्यालाही आली. त्याने आपल्या मांडलिक राजांना बोलवून की बा हे ऋषी मुनी हे जे शिक्षण देतात, गुरुकुल चालवतात, हे सगळं आपल्या जीवावर तर चालतं. यांची मदत बंद करा. जिथं जिथं आश्रम असतील तिथं ते जाळून टाका, हाकलून द्या त्यांना. एकदा ऋषीमुनी आपल्या ताब्यात आले की सामान्य जनतासुद्धा आपण म्हणू ते ऐकेल. आता जो लोकांना देवाचा धाक वाटतो आणि ऋषीमुनी शिकवतात ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून ते सर्व मुनी ऋषी मुनींचे आश्रम जाळून टाकत, त्यांना हाकलून देत, यज्ञयाग होऊ देत नव्हते. त्याच्या भगवंताला अतिशय राग येत होता त्यांचा. त्यांनी ठरवलं की आपण पृथ्वीवर जन्म घेऊन या मुजोर राजांचा नाश हा केलाच पाहिजे. म्हणून परशुरामाचा जन्म, त्यांनी परशुरामाच्या रूपामध्ये भगवंताने 6वा अवताराचा जन्म घेतलेला आहे. आता हे आधांतरी कथा आहेत असं नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये इंदूर जिल्ह्यामध्ये मानपूर नावाचं गाव आहे आणि त्याच्याजवळ जाना माव पर्वत आहे. तिथं परशुरामांचा जन्म झालेला आहे. अजूनही त्याच्याजवळ ते जमदग्नी ऋषींचा आश्रम लोक दाखवतात. तिथल्या गावांची नावं सुद्धा याच्याशी कथेशी निगडीत अशी आहेत. परशुरामाने हा सहस्रार्जुन इतका पराक्रमी होता की त्याला आंघोळीला गेला तर तो दोन्ही हाताने संपूर्ण नदीचं पाणी अडवत असतो. इतकी ताकद आहे. तर पाणी उलट्या दिशेने व्हायला लागत. एकदा रावण त्या नर्मदा नदीच्या किनारी थांबून आपली पूजा अर्चा करत होता आणि नेमकं त्याच वेळेस सहस्रार्जुन नदीमध्ये स्नान करत होता आणि त्यांनी नेहमीसारखं आपल्या दोन्ही हातांनी नर्मदा नदी अडवली. पाणी आटल्याबरोबर पाठीमागं बॅक वॉटर म्हणतात तसं ते वाढलं आणि ते पाणी सगळं रावणाच्या कुटीमध्ये शिरलं. पूजा अर्चा सगळे विस्कळीत. रावण खूप चिडला. तोही संतापित, तोही महापराक्रमी. त्यांनी मोठ्याने भाषणं दिली. कोण आहे म्हणला अमूर्ख. सहस्रार्जुन बाहेर आला. त्या दोघांचं तुंब युद्ध झालं आणि सहस्रार्जुनाने रावणाला कैद करून आपल्या किल्ल्यामध्ये, राजवाड्यामध्ये जसं प्राण्याला बंद करतात तसं पिंजऱ्यामध्ये त्या रावणाला बंद करून ठेवलेला. ऋषिक ऋषींच्या विनंतीवरून नंतर त्यांना सोडलेलं, रावणाला सोडलेलं आहे. म्हणजे रावणाला सुद्धा पराभूत करणारा हा सहस्रार्जुन अत्यंत पराक्रमी पण विचाराने अत्यंत दुष्ट.
त्याची जेव्हा अत्याचार वाढले तेव्हा भगवंतानी परशुरामाच्या रूपामध्ये जन्म घेण्याचं ठरवलं. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू परशुराम म्हणून, परशुराम हे नंतर नाव पडलं, त्याचं खरं नाव भार्गव राम असं होतं. भार्गव कुलातलं त्याचं नाव राम ठेवलं म्हणून त्याला लोक भार्गव राम म्हणत. पुढं भगवंताचं शिवाचे तो अतिशय भक्त असल्यामुळे शिवाची प्रार्थना केली. शिवाने त्याला प्रसन्न होऊन एक परशु त्याला भेट दिला. तो सदैव त्याच्या हातात असे म्हणून त्याला परशुराम असं सुद्धा नाव पडलं आणि तेच इतिहासामध्ये लोक परशुराम म्हणून ओळखतात. सहस्रार्जुन सर्व उत्श्रम नष्ट करत करत सगळीकडे फिरतच जमदग्नी ऋषी आपली पत्नी रेणुकासह आपल्या आश्रमामध्ये पूजा अर्चा देवधर्म करत असत. त्यांना वसिष्ठ मुनींकडून कामधेनुकाय भेट मिळालेली होती. तर माहिती की समुद्र मंथनातून जी कामधेनू निघाली ती वसिष्ठ ऋषींना दिली होती. वसिष्ठ ऋषींच्याकडून जमदग्नी ऋषींना त्यांनी भेट दिली. तर सहस्रार्जुन सैन्यासह पाडाव त्याने ऋषीच्या आश्रमाबाहेर टाकला आणि त्याने विनंती केली, वा आम्हाला दुपारची वेळ भूक लागली, काही पाणी खायला मिळालं तर बरं होईल. रेणुका मातेने त्यांना सगळ्यांना बसायला सांगितलं, हातपाय तोंड धुवायला सांगितलं आणि जेवणाची सोय करते असं सांगितलं. आणि अगदी 10 मिनिटांमध्ये सगळ्या सैन्याला त्याला अतिशय रुचकर असं अन्न दिलं, थंडगार पाणी दिलं. राजा चाट पडला, तो म्हणला हा काय प्रकार आहे, 10 मिनिटांमध्ये आपण हातपाय धुसतो, स्वयंपाक तयार कोण. त्यांनी विनंती केली, म्हणले कसं शक्य आहे मात्र. ते म्हणलं आमची कामधेनू आहे, तिला सांगितलं की बा 2000 सैन्याचं जेवणाची सोय किती तयार कर. चोराला आश्रय देऊ नये म्हणतात नाही का. सहस्रार्जुनच्या डोक्यामध्ये मी राजा, सर्व हे जमीन प्रजा हे सगळी माझी आहे आणि इतकी महत्त्वाची कामं देणं या फाटक्या ऋषीकडे कशाला. मग त्यांनी जेवण वगैरे झालं आणि त्यांनी सांगितलं की ऋषीवर मी ते सगळ्यांचे आश्रम नष्ट करतो म्हणले. आणि तुम्हाला एक सांगतो म्हणले की तुम्ही मला जीव घातले, पण मी तुम्हाला तुमची कामं देणू आणि तिथं जो बछडा आहे तेवढा तुम्ही मला द्या, कारण मी राजा आहे आणि ही अशी मौल्यवान गाय ही माझ्याकडेच असली पाहिजे. ऋषीने सांगितलं अजिबात तसं होणार नाही, कारण ही ऋषींसाठी समुद्र मंथनातून आलेली आहे, देवदानवाने ऋषीला दिलेली आहे आणि ती ऋषीकडेच असू शकते. त्याच्यामुळं ती गाय सोडून तुम्ही दुसरं मागा, आम्ही तुम्हाला देऊ. पण काही हे वंशीय तो सहस्रार्जुन अतिशय माजेल उर्मट. त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर ती कामधेनू आणि तिचं बछडं जबरदस्तीने घेऊन गेला. जमदग्नी ऋषी रेणुका हतबल झाले. आता एक लक्षात घ्या, राजे लोकांना जे शस्त्र शिकवतात हे ऋषीने शिकवलं, म्हणजे त्यांना लढाईची वृत्ती आहे, त्यांच्याकडं शक्ती आहे, शापाने सुद्धा ते दगदग करू शकतात इतकी शक्ती त्यांच्याकडं आहे. पण अशा कामासाठी शक्ती वापरायची नाही, पापकर्म करूचं नाही, हे ब्राह्मणाचं तत्व. तुम्ही कधी कुठं पहा की ब्राह्मण शिवाशाप दिले तर ऐकून घेतात, शक्यतो मारामाऱ्या कधी करत नाहीत. का तर तो त्यांच्या रक्तातला शांततेचा गुण असतो. कामधेनू त्याचा बछडा तो सहस्रार्जुन घेऊन गेल्यानंतर
परशुरामाला आल्यावर आईने सांगितलं. त्यांनी विचारलं, म्हणले आई का ग चेहरा पडलाय? तर ते म्हणले आपलं काम दैनवाणी काय, सहस्रार्जुन आला होता, त्याला आम्ही जीव घातलं आणि जाताना त्याने म्हणले परोपकाराची फेड अपकाराने केली, आपलं घेऊन गेला ना, उलट दम देऊन गेला की मी आश्रम जाळून टाकतो पण तुमचं जाळत नाही. घोर मादाय परशु सतनुम चार्मकार मुखम अन्वधावत दोडधर दो मोगेंद्र येव युथ वमाम. परशुराम आपला भयंकर असा परशु, ढाल आणि धनुष्य घेऊन मोठ्या वेगाने सहस्रार्जुनाच्या पाठीमागे दाखवले. कोणालाही न दबणारा सिंह हत्तीवर तुटून पडावा तसे परशुराम त्याच्यावर तुटून पडले. सहस्रार्जुनची राजधानी महिष्मती नगरामध्ये तो पोचतलाच तेवढ्यामध्ये परशुराम आपला परशु आणि धनुष्य घेऊन आलाच. ते सहस्रार्जुनाला आव्हान दिलं, अरे एकट्या ऋषीशाशी तू जबरदस्ती करून ते गाय वासरू आणलं, तो खरा क्षत्रिय असेल तर माझ्याशी लढायला ये. सहस्रार्जुन हसला, म्हणले अरे एकटा ब्राह्मण तू काय माझ्याशी लढतो, माझे 10 सैनिक तर तुला बास. म्हणतो 1000 सैनिक त्याच्या अंगावर पाठवले. परशुरामांनी आपल्या परशुनी सर्वांची मुंडके तोडून टाकली. बाकी सैन्य पाठवलं, त्यांनाही परशुरामाने हरवलं आणि मग शेवटी त्याने महालामध्ये घुसला आणि त्याने त्या सहस्रार्जुनचे सगळे हात, त्याला जो 1000 हत्तीचा जो 1000 हाताचा जो अभिमान होता, तो अभिमान त्याने एका क्षणामध्ये नष्ट करून, एका क्षणात नष्ट केले. सगळे 1000 हात तुटल्यावर सहस्रार्जुन घायल होऊन खाली पडला, मृत्युमुखी गेला. सगळे जे त्याचे पुत्र होते ते घाबरून महालामध्ये लपून बसले. परशुराम निघून आला गाईला आणि त्याच्या पिल्लाला. पुढे एकदा सहस्रार्जुनची मुलं वाटच पाहत होते की कधी सूड उगवता येईल. पण मधल्या काळामध्ये एकदा त्याची आई रेणुका माता, वडील जमदग्नीने एकदा एक यज्ञ आरंभला आणि त्यांनी बायकोला पाणी घेऊन यायला सांगितलं. एवढा मोठ्या सम्राटाची मुलगी पण झोपडीमध्ये ऋषी पत्नी म्हणून राहते. ती आपली घागर घेऊन नर्मदेच्या तिथं आली, पाणी घेतले. पण त्या नदीमध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या अनेक बायकांसह जलक्रीडा करत होता. ते पती पत्नींमधलं प्रणय क्रीडा पाहिल्यावर रेणुकाला सुद्धा 2 मिनिटं भान हरपलं. साहजिक, प्रत्येक बाईला वाटतं बा असं सुख आपल्या वाटेला का नाही आलं, नाही का. आणि ती तिथं 2 मिनिटं रमली. पुन्हा भानावर आलं, पाणी घेतलं आणि परत आली. जमदग्नी ऋषींच्या यज्ञाला उशीर झाला. त्यांनी अंतर्ध्यानाने पाहिलं तर रेणुकाचं मन चलबिचल झालेलं पाहिलं आणि तिच्या मनामध्ये वासना तयार झाल्या आणि ते यज्ञासाठी पाणी आणायला गेलेलं पाहिलं. जमदग्नी ऋषींना खूप राग आला. ते आल्यावर तर तिला खूप रागवले. ती खाली मान घालून उभी राहिली. जमदग्नीला 5 मुलं होती. परशुराम हा सगळ्यात शेवटचा. त्यांनी अगोदरच्या 4 मुलांना सांगितलं, हाक मारली. प्रत्येकजण म्हणायचं पिताजी बोला, काय आज्ञा. हे म्हणले तुझ्या आईचं शिरच्छेद करून टाक. 4 जणांनी नकार दिला. म्हणले आम्ही आईची काही हत्या करू शकत नाही, तुम्ही आम्हाला हवी ती शिक्षा द्या.
त्यांनी परशुरामाला बोलवलं. परशुराम अत्यंत पितृभक्त. त्यांनी सांगितलं, परशुराम तुझ्या आईचा शिरच्छेद कर आणि तुझ्या बाकी 4ही भावांचा पण शिरच्छेद कर. त्यांनी माझी आज्ञा मोडलेली आहे. परशुरामाने 2 मिनिटं विचार केला, वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं, आईचं आणि बाकी 4ही भावांचे धड वेगळं करून टाकलं. आपली आज्ञा पाळलेली पाहून जमदग्नी ऋषी परशुरामावर अत्यंत प्रसन्न झाले. म्हणले, तू एकमेव माझा पुत्र आहेस की ज्यांनी पित्याची आज्ञा पाळली. मी तुला वरदान देतो, बोल म्हणले काय पाहिजे. जेव्हा परशुराम सांगितलं, म्हणजे बाबा तुम्ही मला देणार वर? हो म्हणले. मग म्हणजे माझी आई आणि भावांना पुन्हा जिवंत करा आणि त्यांनाही आपला प्रसंग जो आहे की मी त्यांचे शिरच्छेद केला, हा प्रसंग त्यांना आठवू नये असं पण तुम्ही आशीर्वाद मला द्या. जमदग्नी प्रसन्न झाले. त्यांचाही राग शांत झाला होता. त्यांनी मंत्रबळाने आपली बायको आणि 4ही मुलांना जिवंत केलं आणि जसं काही घडलंच नाही असे ते झोपेतून जागे झाल्यासारखे पुढचे व्यवहार ते करू लागले. पुढे 6 महिने गेल्यानंतर हा सहस्रार्जुनची जी मुलं होती त्यांनी एकदा परशुराम तपश्चर्येला बसलेला पाहून जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. सगळ्या गायी चोरून नेल्या. जमदग्नी ऋषी, रेणुका माता आडवे आले म्हणून त्यांनी जमदग्नी ऋषींना मारून टाकलं. आणि रेणुका माता क्षत्रिय वंशाची, विश्वामित्र राजाची बहीण, ती गाधी राजाची मुलगी, ती तलवार घेऊन लढली पण तिला 21 ठिकाणी शरीरावर जखमा झाल्या. आणि हे सगळे सहस्रार्जुनचे पोरं, हे वंशाचे राजे, त्यांचे सगळे आश्रम उद्ध्वस्त केला आणि सगळ्या गाया घेऊन परत गेले. तुम्ही गंमत पहा कथा. जे आपल्या पराक्रमी वडिलांना एका माणसाने मारलं, सगळं सैन्य नष्ट केलं, बुद्धी जागेवर यावी की नाही. पण दुर्बुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतो आपण तसं. आईनी जोरजोरात हाक मारली, राम लवकर ये, राम. तपश्चर्येला बसलेल्या परशुरामांनी हाक ऐकली आणि ते लगेच आईच्या समोर उपस्थित झाले. म्हणजे माते का हाक मारली? ते म्हणले, समोर बघ, तुझे वडील मरून पडले आहे, सगळा आश्रम उद्ध्वस्त केला, आपल्या गाया सगळ्या ते कोणी नेल्या? म्हणले, त्याने सहस्रार्जुनच्या मुलांनी नेलेल्या. त्यांनी पाहिलं आई जखमी झाली. त्यांनी तिला औषधोपचार केले, मोजल्या जखमा, 21 ठिकाणी जखमा होत्या. त्यांनी मनाशी पण केला की हे जे माजलेले क्षत्रिय आहेत, राजे, पुराणामध्ये नेहमी क्षत्रियांचा वंश निसंवाद केला, त्यांना मारून टाकला, असं आहे. ॲक्च्युअली खरं तसं नाही आहे. खरं शास्त्र हैहय वंशाच्या एक राजांना मारलं आणि 21 वेळा त्याने तो, म्हणजे थांबून थांबून 21 वेळा ते युद्ध केलं. म्हणून 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केले असं म्हटलं जातं. पण ॲक्च्युअली फक्त हैहय वंश, सहस्रार्जुनचे जे नातेवाईक किंवा मुलं वगैरे जे होते, जे त्याला मदत करत, त्या सगळ्यांना त्याने मारले. सगळे क्षत्रिय मारले असं काही शास्त्रा पुराणामध्ये उल्लेख नाही. हैहय वंशाच्या लोकांना मारलं एवढं आहे. त्यांनी आईला विश्रांतीला सांगितलं आणि स्वतः धनुष्यबाण परशु घेऊन त्यांनी पुन्हा महिष्मती नगरीवर हल्ला केला. त्या सहस्रार्जुनचे सगळे सैन्य, सगळे मुलं, लहान मुला सगळं खलास करून टाकलं. जे जे मध्ये आले त्या सगळ्यांना मारून टाकलं.
तो संतापलेला पाहिला आपण, कोणीच जिंकू शकत नाही. बरेच हयवंशीय रानावाणात लपले, कोणी देश सोडून दुसरीकडे गेले. पण यांनी पण केलेला, त्यांनी शोधून शोधून 21 वेळा शोध घेऊन त्या हयहय वंशाच्या राजांना पूर्णपणे त्यांनी शिरच्छेद त्या परशुरामाने केलं. ब्राह्मण पोटी जन्म आलेला, पण क्षत्रिय रक्त असल्यासारखा वागणार. त्याच्या मागे मोठी स्टोरी आहे, ती पण स्टोरी खूप मोठी आहे. ती आता आपल्याला सांगण्यासारखे तेवढा वेळ नाही. आता हे परशुराम म्हणजे किती पराक्रमी होते. 21 वेळा नष्ट करून त्यांनी आईच्या 21 जखमांचा बदला घेतला. ते एकदा कैलासावर भगवान शंकरांच्या दर्शनाला गेले. गणपती दारावर उभे होते, त्यांनी अडवलं. त्यांनी सांगितलं, मी भगवंताचं भक्त आहे, मला आज जाऊ द्या. गणपतीने सांगितलं नाही जायचं. त्या दोघांचं युद्ध झालं, तर त्यांनी परशुनी गणपतीचा एक दात तोडला, म्हणून त्याला एकदंत असं म्हणतात. लक्षात, आपण गणपतीचं नेहमी मूर्ती आणा काय आणा, तर एक दात मोठा असतो, एक दात अर्धा असतो. तर तो दात परशुरामाने आपल्या परशुनी तोडलेला आहे. 21 वेळा सर्व क्षत्रिय राजांना जिंकून सर्व पृथ्वी त्यांनी ताब्यामध्ये घेतली. आणि शेवटी त्याचे जे आजोबा होते ऋषी, त्यांनी त्याला शांत केलं की आपण ब्राह्मण आहोत, तपश्चर्या करणं, ज्ञानदान देणं हे आपलं कर्तव्य. धनुर्विद्येमध्ये अत्यंत विद्वान ते. कर्णांनी त्यांच्याकडे विद्या शिकली, भीष्मांनी त्यांच्याकडे विद्या शिकली, द्रोणांनी त्याच्याकडे विद्या शिकलेली. म्हणजे हे रामायणाच्या अगोदरचा जन्म महाभारतापर्यंत ते जिवंत होते. महाभारतामध्ये द्रोण, भीष्माचार्य, कर्ण यांनी परशुरामाकडे विद्या शिकल्याचे दाखले पुराणामध्ये आहेत. कर्णाला त्यांनी शाप दिला होता की तुम्हाला, कारण ते क्षत्रियावर राग असल्यामुळे मी क्षत्रियांना विद्या शिकवणार नाही, असं पण ब्राह्मणाला शिकव. कर्णाला जेव्हा भुंगा चावला, रक्त आलं तरी मांडी हलवली नाही, तेव्हा त्यांनी ओळखले, म्हणले ब्राह्मण इतका संयनशील नसतोच. तो लगेच आरडाओरडा केला. दुःख सहन करण्याची ताकद क्षत्रियात जास्त, म्हणजे तू नक्कीच क्षत्रिय. त्याला शाप दिला की जेव्हा महत्त्वाचं युद्ध असेल तेव्हा तू सर्व विद्या मी शिकवलेली विसरून जाशील. भीष्माशी सुद्धा त्यांचं युद्ध झालं होतं. जेव्हा ती अंबा तिला पळून आणली होती भीष्माने, नंतर तिला त्या शाल्व राजाने नाकारलं. भीष्माकडे आली, तुम्ही माझ्याशी लग्न करा, त्यांनी नाकारलं. तेव्हा तिने परशुरामाकडे जाऊन न्याय मागितलं. परशुरामाने सांगितले तू लग्न करते. तो म्हणलं मी शपथ घेतली मी लग्न नाही करणार. आणि मग दोघांचं त्या गोष्टीवर युद्ध झालं आणि भीष्माने त्यांना परास्त केलं. दोघं एकमेकाशी जिंकू शकले नाही. शेवटी परशुरामाने आज्ञा दिली की एक तर तू माझा वध कर, नाही तर युद्धभूमीतून निघून जा. आणि भीष्म निघून गेले. असे हे पराक्रमी म्हणजे परशुराम, त्यांनी ही जिंकलेली पृथ्वी कश्यप ऋषींना दान दिलेली आहे. कश्यप ऋषींना माहीत होते की हा माणूस अत्यंत तापट आहे, म्हणून त्यांनी त्याला सांगितले की तू आता पृथ्वी मला दान दिली तर आता तुझा पृथ्वीवर अधिकार नाही, ही माझी आहे, म्हणून मी तुला आज्ञा देतो की तू पृथ्वीवर राहू नकोस. लक्षात घे, किंवा पृथ्वीवर परत आला परत क्षत्रियांचा नाश केला असं होऊ नको.
परशुरामाने त्यांना वंदन केलं आणि महेंद्र पर्वतावर ते तपश्चर्येला गेले. त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला जर तपश्चर्या करायची, इथून पुढे युद्ध करायचंच नाही, पृथ्वीवर जायचंच नाही, मग हे परशु धनुष्य करायचं का? शंकराने दिलेलं धनुष्य, म्हणून त्यांनी ते धनुष्य जनक राजाला भेट दिलं. परशु जो आहे तो त्यांनी समुद्रामध्ये अर्पण केला. मग परशुने समुद्राने विनंती केलेली, महाराज तुम्ही आता जर पृथ्वीवर राहू शकत नाही तर मी तुमच्यासाठी एक प्रदेश निर्माण करतो, तुम्ही तिथं राहा. म्हणून समुद्राने कोकण निर्माण केला आणि परशुरामाने तिथं वास्तव्य केलं होतं. कोकण प्रांत परशुरामाचा भाग मानला जातो आणि त्यांनी तिथं ब्राह्मणांची वस्ती केली, म्हणून त्या कोकणातल्या लोकांना कोकणस्थ ब्राह्मण असं म्हणतात. रामायण काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीता स्वयंवरामध्ये शिवधनुष्य मोडलं, तेव्हा परशुरामांना खूप म्हणजे आश्चर्य वाटलं आणि राग आला की प्रत्यक्ष शिवाने दिलेलं धनुष्य मोडण्या इतका कोण मोठा आहे. जेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांना भगवान विष्णू पाहिले, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं अवताराला भगवंत आलेले आहेत आणि आपण अत्यंत आनंदाने आता ही पृथ्वी सोडली पाहिजे. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा परशुरामाचा एकदा उल्लेख येतो. परशुराम हे चिरंजीव आहे, जे 8 चिरंजीव आहेत त्याच्यामध्ये हे चिरंजीव आहे की त्यांना त्याच्या वडिलांनी आशीर्वाद दिलेला चिरंजीव. त्याच्यामुळे आजही म्हणजे सह्याद्री पर्वतावर परशुरामांचे पदचिन्ह आहेत. महेंद्र पर्वतावर ते राहतात आणि फक्त पौर्णिमेच्या स्नानाला समुद्रामध्ये येतात, अशी आख्यायिका आहे. चिरंजीव असल्यामुळं त्यांना मृत्यू वगैरे असं काहीही इतिहासामध्ये नोंद नाही. आजही ती आहेत असं मानलं जातं. आपण आज परशुराम चरित्र पाहिलं. भगवंताचा 6वा अवतार आहे. खूप मोठं चरित्र आहे त्यांचं. त्यांचे आई वडील, त्यांचे मुलं, त्यांची बायको याच्याविषयी खूप वेगवेगळ्या कथा पुराणामध्ये आहेत. देवी भागवतामध्ये आहेत, विष्णू पुराणात आहेत. प्रत्येक कथेमध्ये काही भाग वेगळा दाखवलेला आहे, पण जो भागवतात खरा भाग आहे तोच आपण तुम्हाला मी सांगितलेला आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण परशुराम जन्मानंतर भगवान विष्णूचा जो 7वा अवतार आहे, प्रभू रामचंद्रांचा अवतार, त्या अवताराकडं आपण वळणार आहोत. पण थोडाच भाग आज पाहणार आहोत आणि बाकी सगळा भाग उद्या आपण पाहणार आहोत. की भगीरथ, आपण भगीरथाची कथा पाहिली. भगीरथाचा मुलगा खटवांग, खटवांगचा मुलगा दीर्घबाहू, दीर्घबाहूचा मुलगा रघु, रघुचा अज आणि अजाचा दशरथ. रघुकुल म्हणतात ते त्या दशरथाच्या आजोबाच्या नावापासून रघुकुल नाव लावण्यात येतं. ह्या दशरथाचे पुत्र प्रभू रामचंद्र, भगवंत साक्षात विष्णूने 7वा अवतार तो घेतलेला आहे, तो आपल्याला अभ्यासायचा आहे. खूप सुंदर कथा आहे. पण रामायणाला मी 7 दिवस रोज 3 तास घेतो. रामायण कथा सांगता म्हणजे आपल्याला भागवत पाहिजे. रामायण कथा आपण थोडक्यामध्ये आवरणार आहोत. आज थोडक्यामध्ये आज आपण लवकर प्रवचन संपवू आणि मग बाकीची कथा उद्या पाहू. फक्त मी रामायण कथा तुम्हाला आपल्याला सुरू करायची एवढंच सांगितलं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
गो हे नाथ नारायण वासुदेव भगवान गोपाल कृष्ण की जय। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।